जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळावरचं हे ठसठशीत नाव. आता नावीद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानं मुश्रीफांचं जिल्ह्यातलं वजन आणखीनच वाढलंय. गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात हसन मुश्रीफ यांनी चांगलीच पकड मिळवली आहे. बघूयात. कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण नेहमीच संघर्षाचं, पाडापाडीचं आणि शह-काटशहाचं पाहायला मिळाले. राजकारणाच्या आखाड्यात कोल्हापूर जिल्ह्यात अनेक राजकीय पैलवानांनी कस लावून जिल्ह्यावर पकड मिळवली. त्यातच आता कागलच्या तालमीत झालेले पैलवान हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या संस्थांवर आपली पकड मजबूत केली आहे. विरोधासाठी विरोध ही भूमिका न ठेवता चांगल्या कामासाठी राजकीय पायताण बाहेर ठेवून आपण एकत्र आलं पाहिजे, ही भूमिका हसन मुश्रीफ यांना चांगलीच फायदेशीर ठरली आहे. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची राजकारणातली जोडगोळी सर्वश्रुत आहे. जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांच्याशी देखील मुश्रीफांचे चांगले संबंध आहेत. जिल्ह्यातल्या इतर नेत्यांना देखील सोबत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या संस्था, बँकेवर मुश्रीफांची आता सत्ता आहे. हसन मुश्रीफांच्या पावलावर पाऊल ठेवत आता नावीद मुश्रीफ यांनी सुद्धा गोकुळची सत्ता मिळवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन ज्या आर्थिक नाड्या आहेत, जिल्हा बँक आणि गोकुळ, या दोन्हीही आता मुश्रीफांच्या घरात आहेत. यामुळे एकूणच गेले अनेक वर्षे जिल्ह्याचे नेते म्हणून मुश्रीफ यांचं जे काही नाव होतं ते आता अधिक बळकट झालेलं आहे. मुळात जवळजवळ 20 वर्षे मंत्री, 6 वेळा आमदार आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यावर त्यांचं एकूण पकड आणि त्या गटाचं वर्चस्व, यामुळे गेल्या अनेक वर्षापासून ते मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून आहेत. हसन मुश्रीफ राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुद्धा त्यांची सत्ता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी पक्षाची एकत्रित सत्ता आहे. शेतकरी संघ सुद्धा हसन मुश्रीफांकडेच आहे. तर आता नावीद मुश्रीफांकडे गोकुळ दूध संघाचं चेअरमन पद आलंय. गोकुळमध्ये नावीद यांच्या नावाला सतेज पाटील यांनी तात्काळ मंजुरी दिली. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनंतर जिल्ह्याचं आर्थिक सत्ता केंद्र असणाऱ्या गोकुळवर सुद्धा मुश्रीफ यांनी पकड मिळवली आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये मल्टी स्टेट या मुद्द्यावरून राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब हे आमच्याबरोबर त्या ठिकाणी आले आणि या जिल्ह्याच्या या प्रमुख संस्थेवर आम्ही सगळ्यांनी मिळून सत्ता मिळवली. ही मिळवत असताना एक अपप्रवृत्ती बाजूला ठेवायची, एक स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळ जे चालवत होते टँकरसाठी त्यांना बाजूला करण्यासाठी आणि दूध उत्पादकाला 4 पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. कागल विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची डबल हॅट्रिक केलेल्या हसन मुश्रीफ यांनी या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यातले वजनदार मंत्री, राजकीय विद्यापीठ अशी ओळख असणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सलग दुसऱ्यांदा चेअरमन आणि आता हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड. त्यामुळे केवळ राजकारणातच नाही तर आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या अनेक संस्थांवर सुद्धा मुश्रीफांची पकड घट्ट झाली आहे. येत्या काळात सुद्धा राजकारणातला सर्वसमावेशक चेहरा म्हणून आपली ओळख कायम ठेवण्याचा मुश्रीफ प्रयत्न करतील असं जाणकारांना वाटतंय. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.